गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 19वी कथा ज्ञानदेव एकनाथ. नाथांच्या आळंदी मुक्कामात पैठण आणि पैठणजवळचे अनेक वारकरी होते. जवळपास 3 आठवड्यांचा मुक्काम होता. इतक्या लोकांची खाण्याची भोजनाची व्यवस्था होणे कठीण होते, पण ती सोय एका व्यक्तीने केली. तो या वारकऱ्यांना आग्रहाने सकाळची न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण देत असे. त्याला एका वारकऱ्याने विचारले, या जेवणाचे पैसे किती? तो म्हणाला, ते नाथ महाराज आणि मी बघतो, तुम्ही नुसतं खायचं बघा. मग दुसऱ्याने विचारले, तुमचं नाव काय? तुम्ही कुठले? तो म्हणाला, आमचं नाव असतं इटाळणा, आम्ही कानडी मुलकातलं बघा. पैठणाला परतायची वेळ झाल्यावर नाथ महाराज त्या इट्टाणाच्या भोजनालयाकडे आले, तर तेथे भोजनालयच नव्हते. आजूबाजूला चौकशी केली तर त्याविषयी कोणाला काहीच ठाऊक नव्हते. नाथांच्या नयनी अश्रू तरारले. त्यांनी मनोमन ओळखले, हा माझा कानडाऊ विठ्ठलू. भावार्थ दीपिका पूर्ण शुद्ध झाली. नाथ देवगिरीला जनार्दन स्वामींकडे आले. त्यांनी त्यांच्या चरणी प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत समर्पित केली आणि सर्व वृत्तांत कथन केला. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठास लागती, येऊनी आळंदी काढवेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नदी माझारी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. जनार्दन स्वामी धन्य झाले. ते या शिष्योत्तमास आलिंगन देऊन म्हणाले, नाथा, आज मी कृतार्थ झालो. तुझं कार्य एकमेवा द्वितीय आहे. नाथा, आता मला जगण्यात स्वारस्य नाही. परक्याची चाकरी केली मी, स्वधर्माचरण मात्र निष्ठेने केलं. त्याचं फल श्री दत्तगुरूंनी दिलं. तुझी मामी अहेवपणे गेली. आता याही देहाला जगवण्यात अर्थ उरला नाही. आता दत्तमय व्हावं ही एकच आस आहे. सद्गुरूंच्या या उद्गारांनी नाथांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. जनार्दन स्वामी म्हणाले, नाथा, तू ज्ञानी आहेस. माझ्या जाण्याचं दुःख करू नकोस. तुला ठाऊक आहे, मी आलो नाही आणि गेलोही नाही. नश्वर देहाचं कौतुक ते किती. फाल्गुन वद्य षष्टीला धौम्य गावी जनार्दन स्वामींनी देह ठेवला. या सद्गुरूंच्या गमनाचे दुःख नाथांनी व्यक्त केले नाही. सद्गुरूंच्या उपदेशानुसार आपली ब्रह्मस्थिती अखंड स्थिर ठेवली. जनार्दन स्वामींच्या अनेक शिष्यमंडळींमध्ये रामा जनार्दन, जनी जनार्दन आणि एका जनार्दन असे 3 प्रमुख शिष्य होते. रामा जनार्दन यांचे उपास्य दैवत विठ्ठल होते. यांना विठ्ठलाचे वरदान लाभले. त्यांची आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा ही आरती गायल्यावरच वारकऱ्यांच्या भजनाची सांगता होते. जनी जनार्दन हे विजापूरच्या पातशाहीत कमाविस्तार होते. श्री गणेश हे त्यांचे उपास्य दैवत होते. पैठणजवळच्या गंगा मसाले गावी यांनी श्री गणेशाची स्थापना केली आणि एकनाथ महाराज तथा एका जनार्दन संत ज्ञानेश्वरांनी लहान वयात 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे त्यांना आपल्या सद्गुरूंची सेवा करता आली नाही. ती सद्गुरू सेवा त्यांनी एकनाथांच्या रूपात जन्म घेऊन केली. सद्गुरूंविषयी ज्ञानेश्वर माहुली लिहितात, गुरु हा संत कुलीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविण देव नाही तुझ्या, पाहता त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू. गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना. गुरु हा वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ. गुरु सोडवी तात्काळ, गाठ लिंग देहाची. गुरु हा साधकाशी साह्य, गुरु हा भक्ता लागी माय. गुरु हा कामधेनु गाय, भक्ता घरी दुभतसे. गुरु हा घाली ज्ञानांजन, गुरु हा दाखवी निजधन. गुरु हा सौभाग्य देऊन, साधुबोध नांदवी. गुरु हा भक्तीचे मंडन, गुरु हा दुष्टाचे दंडन. गुरु हा पापाचे खंडन, नाना परी वारितसे. काया काशी गुरुपदेशी, तारक मंत्र दिला आम्हाशी. बाप रखुमादेवी वरासी, ध्यान मानसी लागले. गुरु हा संत कुळीचा राजा आहे. गुरु हे माझ्या प्राणांचे विश्रांतीस्थान आहे. गुरुसारखा ईश्वर त्रैलोक्यात पाहायला मिळायचा नाही. गुरु हा सुखाचा सागर आहे, प्रेमाचे आगर आहे, धैर्याचा डोंगर आहे. तो कधीही डळमळत नाही. गुरु हा वैराग्याचे मूळ आहे. गुरु हे केवळ परब्रह्म आहे. 10 इंद्रिये 5 प्राण
आणि एक अंतःकरण अशा 16 समुदायास लिंगदेह म्हणतात. याच्याच बंधनात माणूस अडकून पडतो. त्याला ही बंधनाची गाठ सोडवता येत नाही. गुरु आपल्या उपदेशामृताने ही गाठ सोडवतात, म्हणजेच आपल्याला बंधमुक्त करतात. गुरु हा साधकाला साधनेत सहाय्य करतो. गुरु हा भक्ताची माऊली असतो. भक्ताच्या घरी जाऊन त्याला इच्छिलेल्या सर्व गोष्टी पुरवणारी अशी कामधेनू म्हणजे गुरुच होय. गुरु हा शिष्याच्या नेत्रांमध्ये ज्ञानरूपी अंजन घालतो. गुरु शिष्याला त्याच्या जवळचे खरे धन दाखवतो. गुरु साधू संतांचा बोध शिष्याला देऊन एका अर्थी त्याला सौभाग्यच देतो. गुरु हा मुक्तीचा अलंकार आहे. गुरु हा दुष्टांना शासन करणारा आहे. गुरु हा पापांचे खंडन करून शिष्याला अनेक प्रकारे सावरतो. गुरुच्या उपदेशाने आमचा देह काशी क्षेत्र झाला आहे. त्याने आम्हाला भवसागरातून तरून जाण्याचा मंत्र दिला आहे. म्हणूनच आमचे ध्यान विठ्ठल रखुमाईच्या चरणी लागले आहे. आणि पृथ्वी जेया क्षमा नुभगे स्थावर जंगमा, जेयाचेनी अमृते चंद्रमा निववी जग, जेयाचे आंगे असिके तेज लाहुनी अर्के, अंधाराचे सावाईके लोटी जतसे, समुद्रा जेयाचे तोये, तोया जेयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जेयाचे होते, पवना जेयाचे बळ, आकाश जेणे पघळ, ज्ञान जेणे उजळ चक्रवर्ती, तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु निवृत्तीनाथू, राहाटतसे मज आतू रिगवनिया, श्री गुरुचेनी नावे माती, डोंगरी जेयापासी होती, तेणे कोळीये त्रिजगती एकावद केली, आधीची देखणी दिठी वरी सूर्य पुरवी पाठी, तेन दिसे ऐसी गोठी कोठे असे, म्हणोनी माझे नीच नवे, श्वासही प्रबंध हो आवे, गुरुकृपा काही नव्हे ज्ञान देऊ म्हणे. माझे सद्गुरू निवृत्तीनाथ हे अत्यंत क्षमाशील आहेत. पृथ्वीने त्यांच्याकडून क्षमाशीलता घेतली आणि ती स्वतः क्षमा झाली. म्हणूनच ही पृथ्वी स्थावर जंगमाचा भार सहन करण्यास कंटाळत नाही. माझे गुरु शांत वृत्तीचे आहेत. ही अमृतमय शांत वृत्ती चंद्राने त्यांच्याकडून घेतली, म्हणून चंद्र जगाला शीतलता देतो. माझे गुरु परम तेजस्वी आहेत. त्यांच्या तेजाचा एक अंश घेऊन सूर्य अंधाराचे सावट दूर करतो. समुद्राला ज्यांच्याकडून जल मिळते, जळाला ज्यांच्यापासून माधुर्य लाभते, माधुर्याला ज्यांच्याकडून सौंदर्य प्राप्त होते, ते माझे गुरुच. हे सर्व गुण माझ्या गुरूंच्या ठायी आहेत. माझ्या गुरूंकडून वाऱ्याला सामर्थ्य लाभते, आकाशाला विशालता प्राप्त होते. माझ्या गुरूंमुळेच ज्ञान प्रकाशमान बनून सार्वभौम सम्राटपदी पोहोचले आहेत. असे हे परम दयाळू कृपावंत असे सर्वांवर उपकार करणारे गुरु माझ्या अंतरात राहत आहेत. एकलव्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली. तिला गुरुरूपात पाहून श्रद्धेने त्याने धनुर्विद्येचा अभ्यास केला आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून त्याला त्रैलोक्यात मान्यता प्राप्त झाली. मूळच्या स्वच्छ दृष्टीला जर सूर्यप्रकाशाचे सहाय्य झाले तर त्या दृष्टीला दिसणार नाही अशी कोणती गोष्ट या जगात आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या प्रत्येक नित्य नव्या श्वासागणिक नवनवीन शब्द निर्माण होऊन त्यांचे ग्रंथ बनावेत. गुरुकृपेने सर्व काही साध्य होईल. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींची अनन्य होऊन सेवा केली. गुरु महात्म्य सांगणारे अनेक अभंग रचले. श्री गुरुचे नाम मात्र तेची अमुचे वेदशास्त्र, श्री गुरुचे तीर्थ मात्र सकळ तीर्था करी पवित्र, श्री गुरुचे चरणरज तेणे आमुचे जाहले काज, श्री गुरुची ध्यानमुद्रा तेची अमुची योगनिद्रा, एका जनार्दनी मन श्री गुरुचरणी केले लीन. धन्यवाद.